एके हाती सामना जिंकून दिला. वन साइड किंग आपण ज्याला म्हणतो स्वर्गीय संभाजीराजे प्रतिष्ठान या संघाचा. बेस्ट ऑफ लक शिवा तुला पुढच्या मॅच साठी. चला चला पंच विनंती कृपया आपण सामना तोड चालू करायचा आहे. आपल्याकडे सगळं काही आहे परंतु वेळ नाहीये. विनंती तुम्हाला. यावेळेस आपण पाहत आहात पंचांच्या भूमिकेमध्ये ललित केशवन आणि स्क्वेअर लेग पंच राहुल चक्रपाणी, एक अनुभवी पंच. चला यानंतर एक सूचना आयोजकांच्या माध्यमातून. पंचांच्या परवानगीशिवाय कोणताही प्लेयर आतमध्ये येणार नाही. तसं जर झालं तर मात्र आयोजक तुम्हाला मात्र दंडित करतील, याची नोंद आपण घ्यायची आहे. मी पुन्हा एकदा सूचना देतो, कोणत्याही संघाचा प्लेयर पंचांना विचारल्याशिवाय चला पहिल्या फेरीतील तिसरा सामना जो झाला होता संघर्ष विरुद्ध करिश्मा, त्यामध्ये अक्षय ठरला होता त्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने 5 चेंडूमध्ये 28 धावा केल्या होत्या, 4 षटकार मारले होते. तर अक्षय आपण असाल तर कृपया आपण आपलं प्लेअर ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी आपण यायचंय. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री नानाशेठ पवार यांच्या शुभ हस्ते, माफरा नानाशेठ पवळ यांच्या शुभ हस्ते हा किताब बहाल करण्यात येतोय अक्षय यांना. यावेळेचा पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार, प्रभा त्याचं स्वागत केलंय फलंदाज शशी जाधवने षटकार मारून. बॉल यावेळेस स्विंग आणि मिस पाहायला मिळतोय. या अगोदरच्या चेंडूवरती मात्र 6 धावा वसूल केल्या, परंतु त्यानंतर आपली लाईन आणि लेंथ मात्र थोडीशी बदलली. गोलंदाज प्रभात आंबोरे याने, रसल या नावाने मात्र तो प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणावरती. पुढचा बॉल. या दरम्यान फलंदाज मात्र होतोय बाद आणि अक्षय सोरते मात्र कोणतीच चूक करत नाहीत. संधी मात्र मिळते ती डीजे यांना.
चला विनंती मुख्य पंच ललित केशवन यांना की कृपया आपण खेळाडूंना ताकीद करायची सूचना करायची आहे की आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, सामना मात्र त्वरित चालू करा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं, चांगलं पुनरागमन केलंय गोलंदाज प्रभात अंबोरे याने. यावेळेस सुरेश मोदीसाठीचा हा चेंडू होता, एक बचावात्मक पवित्रा अपनवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र अंगाशी आलाय गोलंदाज प्रभात त्याच्या आणि चेंडू गेला तो मात्र अवांतर. पंचांनी आपला टाकला, कटाक्ष टाकला, त्यानंतर वेळ घेतला आणि त्यानंतर मात्र पंचांनी हा चेंडूला मात्र अवांतर घोषित केलं. थोडासा नाखुश नाराज मनाने मात्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगच्या मार्कवरती जाताना आपण पाहतोय गोलंदाज प्रभात अंबोरे. चांगलं बॅटर पाहायला मिळेल प्रभात अंबोरे विरुद्ध फलंदाज सुरेश मोहिते. यावेळेस आपल्या खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेला. यावेळेस प्रभातनी ओळखलं होतं बॅटचा स्विंग फार जोरात आहे सुरेश मोहितेच्या आणि याच्या विरुद्ध जर खेळी करायची असेल ना तर मात्र आपल्याला आखूट टप्प्याचा चेंडू आणि तोही देखील कमी वेगात टाकावा लागेल आणि ते जाणलं हेरलं गोलंदाज प्रभात अंबोरने आणि आपल्या अनुभवाचा अनुभूती यावेळेस मात्र दिली गेली, चुणूक दाखवली गेली ती या खेळपट्टीवरती. चेंडू गेला तो मात्र निर्धाव. पुढचा बॉल पंचांना पार करत टाकला चेंडू. यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, यावेळेस वेग भरला आणि वेगाचाच परिणाम म्हणजे जितक्या वेगाने चेंडू बॅटवरती आला तितक्याच वेगाने मात्र चेंडू गेला तो आउट ऑफ द पार्क षटकारासाठी. अंतिम एक चेंडू शिल्लक, धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 13च्या घरामध्ये. अंतिम चेंडू कशा प्रकारचा असेल गोलंदाज प्रभात अंबोऱ्याचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगाने चेंडू टाकायचा होता, चेंडू मात्र गेला. तो पंचांचा इशारा येतोय अवांतरचा. बघा पुढचा आपण जर विचार केला तर प्रभात अंबोरे यांनी ज्या वेळेस स्लोवर वन टाकलेत ना बाउन्सर किंवा असे आखोटप्पे चेंडू ते चेंडू अतिशय व्यवस्थित टाकले गेलेत. ज्या वेळेस तो टाकतोय चेंडू वेगाने त्यावेळेस मात्र त्याला मोठमोठे प्रहार त्याच्या विरुद्ध मात्र प्रहार पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत वास्तव्य करतोय, चेंडूने उंची गाठली, अंतर गाठेल का तर नाही, सुरेख झेल पूर्ण करतोय आणि याच बरोबर फलंदाज सुरेश मोहिते याच्या खेळीचा मात्र अंत होतोय. चांगला झेल पकडला यावेळेस. ऋतिकने मात्र चांगला झेल पकडला, बॉडी बॅलन्स शेवटपर्यंत आपला ढळू दिला नाहीये आणि याची प्रचिती म्हणजेच झेल बाद.
चला पंच मुख्य पंच विनंती कृपया आपण सामना चालू करायचा. सागर दरेकर आता मात्र इनॅट नंबर 3 वरती येतोय. गोलंदाज राहुल भोईर वरती आता मात्र या संपूर्ण सामन्याची धुरा म्हणजेच षटक आपण ज्याला म्हणतो स्लॉग षटक अंतिम शेवटचं निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारीमध्ये दिली गेली. षटक क्रमांक 1 फेकलं गेलं. गोलंदाज प्रभात आंबोरे कर्वे ज्याने 14 धावा मात्र बहाल केल्या, परंतु 14 धावा देत असताना 2 बळी मात्र मिळवले. शशी जाधव आणि सुरेश मोहिते सारखा 2 विस्फोटक फलंदाजांना मात्र त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला. आणि यावेळी आता मात्र पाहत आहात की या मॅच मधील अंतिम शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज राहुल भोईर. राहुल भोईर विरुद्ध ट्रेमेंडस ठाकूर म्हणजेच प्रतीक ठाकूर. एक चांगलं बॅटल पाहायला मिळणार. राईट हँड आणि लेफ्ट हँड असं हे एक चांगलं बॅटल पाहायला मिळतं आपल्याला. प्रत्येकचा विचार केला तर अनेक सामने कळंबळीत नव्हे, रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या एखादे सामने आपल्या झुकवले आपल्या संघासाठी तोच डावखुऱ्याचा एक विस्फोटक फलंदाज ट्रेमेंडस ठाकूर या नावाने प्रसिद्ध असलेला प्रतीक ठाकूर. तर रोडपल्ली ग्रामीण क्रिकेट ज्यांनी आपल्या नावाने गाजवलं तो गोलंदाज राहुल भोईर एकमेकांसमोर. यावेळेचा चेंडू खलो टाकला चेंडू होता. चेंडू जातोय आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज अगदी लिलायपणे पूर्ण केल्या. आणि या 2 धाव समीकरण मात्र 2 ने वाढते. आपल्या धावसंख्येचा श्री गणेशा केलाय फलंदाज प्रतीक ठाकूर याने या 2 धावसंख्येने. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाची 2 गडी बाद 16च्या घरामध्ये. चांगला चेंडूचा मारा केला होता. चेंडूचा विचार केला तर खेळपट्टीच्या अंतिम चरणामध्ये आपण ज्याला म्हणतो खोच्याच्या पद्धतीने टाकला, परंतु यावेळेस बघा हलकासा ओरपीच चेंडू होता. या ओरपीच चेंडूवरती मात्र आपली पॅटचा टो मात्र त्यांनी फेस आपण ज्याला म्हणतो तो मात्र ओपन केला गेलाय आणि खणून काढावा असा हा फटका. आणि या फटक्याने मिळतायत त्या मात्र 6 धावा. राहुल भोईरवरती आक्रमण केलंय आणि आक्रमण करण्याची गरज देखील आहे, कारण तेवढा सामना देखील महत्वाचा आहे. रॉयल ए विरुद्ध आदित्य प्रिया दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना असेल हा. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 जिथे आपण पाहणार आहोत स्वर्गीय रणजित कट्टे पाटील आणि परेश 11 या संघाला. तर चला दोन्ही संघाच्या संघ नायकांनी कृपया नाणेफेकीसाठी मात्र आपण कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. सेमीफायनल 1 आपण पाहणार आहात स्वर्गीय रणजित कट्टे पाटील आणि परेश 11. सनी सिंग विरुद्ध किसन एक चांगला बॅटल आपण पुढच्या सेमीफायनल 1 मध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेचा चेंडू राईट इन द स्लॉट ताकदीच्या जोरावरती. यावेळेस आता मात्र फलंदाजाने चेंडू आता भिडकावला. चेंडू गेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांकरिता षटकार.
चला मॅच बॉल इथे आलेला आहे. चला पंच विनंती कृपया सामना तुरी चालू करायचा आहे. सांगितलं परेशानी रणजित कटे पाटील. चला विनंती असेल सेमीफायनल नंबर 1 आपण थोड्याच वेळात आपण पाहणार आहात. तर त्यासाठी स्वर्गीय रणजित कट्टे पाटील आणि परेश 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया लवकरात लवकर मात्र टॉस नाणेफेकीसाठी ते यायचंय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ताकदीने मारला चेंडू आणि सलगचा प्रतीक ठाकूरच्या बॅट म्हणून निघणारा हा सलगचा हा तिसरा दणदणीत खणखणीत षटकार. राहुल भोईरवरती आक्रमण चढवलंय. फलंदाज प्रतीक ठाकूरने सलगच्या 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार आलेत आणि धावसंख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद 34च्या घरामध्ये. विचार केला तर सागर दरेकर आणि प्रतीक ठाकूर यांनी 4 चेंडूमध्ये जवळपास 20 धाव्यांची पार्टनरशिप भागीदारी मात्र केली आणि ही भागीदारी आता मात्र एखाद्या चांगल्या आव्हानाकडे मात्र ती आगेकूच करते आणि गरज आहे प्रवीण सर यावेळेस आदित्यप्रिय संघाला या आणि अशा भागीदारीची. कारण समोर आहे तो सर्वात बलवान संघ या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरील सर्वात प्रबळ दावेदार मानला जाणारा रॉयल ए संघ. कारण मागच्या आपण सामन्यामध्ये आपण पाहिलं की सुपर माऊली या संघाने तोड देत मात्र नक्कीच मी म्हणेन की मात दिली आणि रॉयल एने मात्र दिमागदार पद्धतीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये मात्र प्रवेश मिळवला. या दरम्यान पुन्हा चांगला फटका पाहायला मिळाला परंतु नैसर्गिक अडथळा इथे होता. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतोय तो फलंदाज सागर दरेकर आणि फलंदाज प्रतीक ठाकूर. धावसंख्या धावफलकावरती मात्र 36. अंतिम शेवटचा एक चेंडू शिल्लक. कारण विचार केला प्रवीण सर तर चेंडू क्रमांक 1 वरती आल्या 2 धावा मात्र यानंतर चेंडू क्रमांक 2, 3, 4 वरती आल्या ते षटकार. चेंडू क्रमांक 5 वरती आल्या मात्र त्या 2 धावा आणि या चेंडूवरती मात्र काय येणार. यावेळेस चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव आणि याच बरोबर षटक देखील संपते सत्र देखील संपते. तर चला लवकरात लवकर आदित्य प्रिया या संघाने आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. तर नक्कीच मी विनंती करेन रॉयल ए संघाच्या संघनायकाला की आपण आपली आरंभिक जोडी मात्र लवकरात लवकर खेळपट्टीवरती पाठवायची. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
चला चला चला, विनंती आहे रॉयल ए संघ, आपण आपले आघाडीचे दोन फलंदाज कृपया खेळपट्टी पाठवायचे. तर चला, विनंती आहे मुख्य पंच ललित केशवन आणि राहुल, आपण मात्र सूचना ताकीद करायची आहे, क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला. चला, स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाचा संघनायक आलेला आहे. पुढच्या 2 चेंडूच्या पडाच्या आतमध्ये जर परेश 11 संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी जर उपस्थित राहिला नाही तर आयोजकांनी मात्र नाणेफेकीचा जो कौल आहे तो समोरच्या संघामध्ये देण्यात येईल, अशी मात्र आपण सूचना त्यांनी केलेली आहे आम्हाला. चला, आदरणीय नवनाथ कोळेकर साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री तानाजी शेठ आणि नाना निंबाळकर आणि तानाजी बागल यांना विनंती, कृपया आपण आपल्या शुभ हस्ते सेमीफायनल 1 स्वर्गीय रणजित कट्टे पाटील 11 आणि परेश 11 यामध्ये टॉस करायचा आहे. चला, आम्हाला बँक ऑफ इंडियाचं एक डेबिट कार्ड इथे भेटलेलं आहे. मनोज कुमार हे नाव आहे. चला चला, मुख्य पंच ललित केशवन, कृपया विनंती आहे की आपण सामना चालू करायचा आहे. सांघिक गोलंदाज आपण पाहतात गोलंदाज भोवल्यावरती गोलंदाज एक वेगाचा तुफान बादशाह गोलंदाज सागर दरेकर, समोर येतो फलंदाज रायगडचा राजी स्टार आणि 4 व्हीलरचा मानकरी फलंदाज परेश कडके आणि नॉन स्ट्राईक होते आपण पाहतात अक्षय सरोदे. पहिला बॉल, हिअर टू गो, लेट्स टू प्ले. यावेळेस पहिल्या चेंडूवरती आता मात्र घणाघाती करायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटसमॅनचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र गेला. तो मात्र विचार केला तर सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते आणि एका धावेने धावसंख्येचा श्रीगणेश झालाय तो रॉयल ए या संघाचा. फलंदाज परेश कडके आणि फलंदाज अक्षय सरोदे. लेगबायच्या माध्यमातून धन्यवाद पंच ललित केशवन. लेगबायच्या माध्यमातून 1 धाव केली गेली. अंकित बघा, प्रवीण धावसंख्या श्रीगणेश कसाही हो, धावसंख्या श्रीगणेश झाला पाहिजे. एक धाव ही महत्वाची असते आणि एका धावेने काय घडतं आणि काय बिघडतं हे विचारा. यावेळेस रत्नागिरी चषकामधील सामना क्रमांक 1 जो झाला होता स्वर्गीय रणजित कट्टे पाटील आणि रॉयल बी या संघासमोर, त्यांना विचारा. आणि याच बरोबर एक चांगला सुरेख झेल पूर्ण केला. मयूर याने आता मग चांगला झेल टिपला गेला आणि पहिला झटका मिळतोय तो रॉयल ए या संघाला.
नौका गोलंदाज इनॅट नंबर 3 वरती सर्वात भरोशाचा फलंदाज यावेळेस रॉयल ए संघाकडून आपण पाहत आहात प्रभात आंबोरे. समीर मात्र उरतोय येणार 10 चेंडू आणि 35 धावां माफ करा 36 धावांची गरज. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू परफ्यूम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो ना ते परफ्यूम डिलिव्हरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच या दरम्यान आपण पाहत आहात चिरंजीव विराज विजय खानावकर यांचं शुभागमन झालेलं आहे. यावेळेस चेंडू आता मात्र थोडासा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न तर केला गेला परंतु लेग बायच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. पंचांचा इशारा येतोय. यावेळेस लेग बायचा ललित केशवन एक चांगले पंच अनुभवी पंच यावेळेस आपण पाहतात. अनेक वर्ष मी म्हणजे प्रवीण संघर्ष संघाची त्यांनी सेवा केली आणि अजून देखील करतायत. त्यांनी आपण जर विचार केला मग आपण कॉल देत होतो कृपया पंच म्हणून कामगिरी पहा तर जसा आपला कॉल ऐकला तसाच लगेच त्यांनी खेळपट्टीच्या दिशेने मात्र आपली पावलं वळवली आणि पंचांची भूमिका ते मात्र आज चांगली पार पडतायत. आज जर विचार केला तर अजित नाल्यांच्या खांद्याला खांदा लावून आज चांगली यावेळेस सहकार्याची भूमिका दाखवली आहे ती या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून ललित केशवन यांनी. पुढचा बॉल यावेळेस मात्र थोडस खराब क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. झेल मात्र टिपला गेला होता. प्रयत्न पाहिजे होता. यश पाटील यांचं देखील ते शुभ आगमन झालेलं आहे. विराज खानावकर आणि यश पाटील एक चांगले मित्र आहेत मित्र परिवार. कारण आम्ही बघितलं रॉयल जिमच्या तिथे आपण जो बॉक्सटॉप क्रिकेटचा जो खेळ चालतो त्यावेळेस यश पाटील आणि विराज खानावकर यांची जोडी मात्र एवन जोडी आहे त्यांची दोघांची. आम्ही देखील काही दिवस तिथे खेळलोय बॉक्सटॉप क्रिकेट. तर चेंडू केला तो मात्र निर्धाव आणि षटक देखील संपतोय. धावसंख्या धाव फलकावरती मात्र 3. चला मुख्य पंच विनंती कृपया आपण किनारे 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू 34 ची गरज. चला विनंती मुख्य पंच ललित केशवन स्क्वेअर लेग पंच राहुल चक्रपाणी कृपया आपण ताकीद सूचना द्यायची खेळाडूंना की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. गणेश वत्रे यावेळेस आपण पाहतात सांघिक दुसरं निर्णायक षटक. आपल्या संघाचा प्रवास इथेच थांबवायचा की आपल्या संघाला सेमीफायनल 2 मध्ये स्वर्गीय संभाजी राजे घोरपडे प्रतिष्ठानच्या विरोधात खेळायला लावायचं याचं सर्व जे काही निर्णय तो मात्र हातामध्ये तो मात्र गोलंदाज गणेश वत्रे. समोर फलंदाज परेश कडके. येणारे 6 चेंडू आणि 34 ची गरज. पहिला बॉल यावेळेस उडवलाय परेश कडके. ब्रँडेड लॉंग ऑन लॉंग ऑफ तिच्या डोक्यावरून निघालाय तो मस्तकला दस्तक देणारा षटकार. ठीक 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. फक्त 5 मारायचे आणि परेश कडकेसाठी ते आव्हान मात्र अवघड नाहीये. असे कारनामे त्याने अनेक वेळा केलेले आहेत. चला चला पंच कृपया सामना मात्र आपण तोड चालू करायचा आहे. येणारे 5 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. डावकुरे हाताचा फ्रिकी गोलंदाज त्याच्या विरुद्ध उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज ज्याच्या नावावरती आपण पाहताय की उरण पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून 4 व्हीलर जिंकणारा
मात्र फलंदाज एक विस्फोटक फलंदाज आता मात्र आपण पाहतोय रोडपली गावाचं नाव ज्याने एका यशाच्या उंच शिखर ते नेऊन ठेवला तो मात्र फलंदाज यावेळेस परेश कडके ब्रँडेड षटकार 5-28 ची गरज होती. आता मात्र समीकरण उरतंय येणारे 4 चेंडू आणि जवळपास 22 धावांची गरज. चला पंच दोन षटकार आलेले आहेत. 4 चेंडू 22 ची गरज. धमक आहे, क्षमता आहे. 3 षटकार 1 चौकार मारण्याची ताकद, धमक, क्षमता, कुवक आहे फलंदाज परेश कडकेकडे. जय आणि पराजयामध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज अक्षय सुरते बाद झाल्यानंतर फलंदाज परेश कडके याच्याकडे. चला चला मुख्य पंच विनंती आहे. पंच विनंती आहे. मुख्य पंच विनंती तुम्हाला की कृपया आपण सामना त्वरित चालू करायचा आहे कारण जवळपास घड्याची वेळ दाखवते की 5:24 झालेली आहेत. अद्याप देखील आपल्याला हा सामना आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल आपल्याला खेळवायचं आहे. अजून जवळपास 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. चला मोमेंटम तुम्ही शिफ्ट करू नका. बघा तुम्ही मोमेंटम शिफ्ट करताय आपल्या गोलंदाजाचा देखील आणि फलंदाज यांचा देखील. चार चेंडू आणि 22 ची गरज. चार चेंडू 22 ची गरज. चला चला तुम्ही डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही. तुम्ही पंच विनंती तुम्ही सूचना तुम्ही ताकीद द्या. स्क्वेअर लेग पंच राहुल. 4 चेंडू आणि 22 ची गरज. 3 षटकार आणि 1 चौकार. होय अशा प्रकारचे अनेक कारनामे फलंदाज परेश कडकेने मात्र केलेले आहेत. यावेळेस मात्र चेंडू जातोय तो मात्र निर्धाव कोणती धाव घेत नाहीये आणि विचार केला तर चेंडू गेल्यात निर्धाव येणार. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. चला अमन आपण जास्त वेळ तुम्ही खर्च करताय. आयोजकांच्या लक्षामध्ये नजरेमध्ये हे तुमची कृती येते. येणारे 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. पुढचा बॉल. यानंतर चा देखील बॉल देखील गेला तो मात्र निर्धाव. मग मोमेंटम शिफ्ट झाला आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव आले. या दरम्यानचा पुढचा बॉल तो देखील जातोय तो मात्र जवळपास निर्धाव. चला यानंतर आपण पाहत आहात स्वर्गीय रणजित कट्टे पाटील आणि परेश 11 यांच्या माध्यमातून सेमी 1
आणि चला नक्कीच आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ हा सामना जिंकलेला आहे. चला 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 विनंती आहे कृपया स्वर्गीय सेमीफायनल नंबर 1 स्वर्गीय रणजित कट्टे पाटील विरुद्ध परेश 11 यातून संघादरम्यान जिथे आपण एकीकडे पाहणार आहोत सनी सिंग आणि दुसरीकडे असेल किसन. तर नुकत्याच झालेल्या त्या सामन्यामध्ये आपण पाहतात प्लेअर ऑफ द मॅचचा मॅच ठरतोय. प्रतीक ठाकूर ज्याने मात्र आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावरती आपल्या संघाला सेमीफायनल 2 मध्ये नेऊन ठेवलं. 6 चेंडू मध्ये 22 धावा करणारा नाबाद 3 षटकारासह नाबाद खेळ करणारा प्रतीक ठाकूर ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. श्रद्धांजली चषक 2026 मधील सेमीफायनल नंबर 1 स्वर्गीय रणजित कट्टे पाटील विरुद्ध परेश 11 या दोन संघादरम्यान. जिथे नाणफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघाने आणि प्रथमतः आमंत्रित केलं ते परेश 11 या संघाला. तर सेमीफायनल 1 या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मायक्रोफोनवरती आपण ऐकण्यात आहोत आमचे गुरुवर्य श्री प्रवीण अर्जुन सर यांना. ओव्हर टू प्रवीण सर. चला विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेसाठी. खरं तर पंच म्हणून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. ललित केशवान यांचा आपण विशेष कौतुक करूया. चला सेमीफायनल नंबर 1 थोडंसं घाई करायचे मित्रांनो. यानंतर आणखी नाही एक सेमीफायनल आणि त्यानंतर मात्र मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एक बार या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात संघर्ष सांस्कृतिक आणि कला क्रीडा मंडळ कळंबोली आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच श्रद्धांजली चषक 2026. तर मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आणि या खेळाडूला मात्र सन्मानित करण्यासाठी अर्थातच आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय संजयजी शिरावली साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच प्रतीक ठाकूर या खेळाडूला मात्र मेडॅलियन देऊन सन्मानित केलं जात आहे.